हॅलो, कसे आहात सगळे? आय होप मजेत असाल. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची माझी तयारी सुरू होती. चहा वगैरे सगळा झाला होता. त्यानंतर जेवण बनवायला घेतलं होतं मी. कुकर पण लावून झाला होता भाताचा. तर इथं आज वांग्याची भाजी करणार होते. तर वांग्याची भाजी करायचं माझं सुरू होतं. त्यासाठी शेंगदाण्याचं कूट वगैरे तयार करून घेतला होता. जरासं जिरं, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून त्याचा पेस्ट करून घेतली होती वांग्याच्या भाजीसाठी. सिंपल पद्धतीनेच करते, पण टेस्टी होते. ह्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा. ह्याची रेसिपी पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर माझं चाललं होतं जेवण बनवायचं आणि बरोबरच सियाराकडे बघत बघत मी करत होते. तिचा दंगा सुरू होता तिकडं. तर सियाराचं बाहेर नाही, घरातच सायकल चालवणं सुरू होतं. आई फिरवत होत्या तिला घरातच सायकलवरनं. बाहेर फिरवायचं म्हटलं तर एकदा नाही नाही म्हणते, घरातच फिरवत असते ती. तर आज तिला सायकलवर बसायचं तर बसली होती आणि आई फिरवत होत्या तिला. तर तिकडंच मी बघत बघत जेवण बनवायचं माझं सुरू होतं. तर म्हटलं वांग्याची भाजी करायची आणि सियारासाठी सँडविच करणार होते. आज म्हणत होती ती, आज ब्रेड पण आणला होता ताजा. तर म्हटलं तिला सँडविच करून द्यायचं. ती बोलली होती पिझ्झा द्या पिझ्झा द्या. मग तिला एवढं असं काय कळत नाही, पण म्हटलं आता ताजा ब्रेड आणला आहे तर तिला सँडविच करावं. तर त्याची रेसिपी पुढे मी तुम्हाला दाखवते. सिंपल पद्धतीने तिला करते, म्हणजे जास्त काय व्हेजिटेबल वगैरे घालत नाही. कधी कधी घालत असते पण नाही. आता सिंपल पद्धतीने कसं करते तुम्हाला ते पण मी दाखवेन पुढे. तर इथं फोडणी घालायचं वगैरे माझं चाललं होतं भाजीची. प्रत्येकाची करण्याची पद्धत जरा वेगवेगळी असते. तर माझी पण तशीच, आता काय माहिती कोण कसं करते. पण माझी वांग्याची बघा इथं फोडी करून ठेवलेल्या पाण्यात घालून ठेवल्या होत्या काळे पडू नये म्हणून. माझी करण्याची पद्धत तुम्हाला जर पाहिजे असेल तशी मी अगोदर पण रेसिपी भरपूर टाकलेत व्हिडिओ ह्याच्यामध्ये. पण आणखी तुम्हाला जर वांग्याची भाजीची सिंपल पद्धतीनं रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला टाकेन. तर इथं वांगी फोडणीमध्ये टाकली होती आणि मसाला केलेल्या भांड्यात, मसाला म्हणजे काय फक्त लसूण, जिरे आणि शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर ह्याचंच फक्त पेस्ट केली ती भरड. असं बारीक पेस्ट नाही, असं भरडच केली ती बिना पाणी घालता. आणि म्हणजे तसं केल्यानंतर जरा टेस्ट जरा छान येते. सो त्या भांड्यातच मी पाणी घालून इथे टाकलं होतं. सो तिकडं पण चाललं होतं माझं बघणं सियाराकडे जरा. इथं बघा प्लेट झाकली होती आणि गॅस बारीक करून भाजी म्हटलं शिजायला टाकावं. तुम्हाला सियारा दाखवते थांबा. इथे बघा सियारा घरातच कसं सायकल फिरवायचं सुरू आहे. आणि आता म्हटलं ती पण 7-7:30पर्यंत तिला भरवावं लागतं. म्हटलं आता ती मागायला तर म्हटलं ब्रेड पण ताजा आत्ताच आणला होता. तर तिचं आता जरा सँडविच करूया म्हटलं. तर इथं बघू शकताय मी आत्ताच फोडला ब्रेड. त्याच्या 2 मधल्या स्लाईस फक्त घेतल्या, जरासं वरची घेतली नाही, मधल्या घेतल्या जरा सॉफ्ट असतात म्हणून. सो सँडविच बघूयात, तुम्हाला दाखवते एकदम सिंपल पद्धतीनं. पण तुम्ही खाऊन बघा, टेस्टी लागतं. हेल्दी नाही आहे लहान मुलांसाठी हे, पण कधी कधी चालतं. तर इथं बघा 2 ब्रेडच्या स्लाईस मी ठेवलेत प्लेटमध्ये आणि इथं मेयोनीज टाकायला लागले. मेयोनीज आणि केचप थोडं थोडं घातलं. बिना व्हेजिटेबल टाकता फक्त कांदा टोमॅटो टाकून पण सँडविच छान होतं. असं काही नाही सगळ्या भाज्या वगैरे टाकूनच करावं, पण सिंपल पद्धत पण केल्यानंतर पण छान लागतं. तर आता मी म्हटलं आता पटकन करायचं म्हणून मी असं बनवलं आहे, पण टेस्टला पण छान झालं होतं. सो इथं मी मेयोनीज आणि केचप व्यवस्थित ब्रेडच्या स्लाईसला पसरून घेतले. काय होतं घालायचं नाही कानामध्ये टोचेल. आणि स्लाईसला पूर्ण व्यवस्थित लावून घेतले. इथं सियाराचा आमच्या बाजूला सुरू असतो काहीतरी खेळ. इथं मी वॉइस ओव्हर करायला लागले. तर हिचं काहीतरी हिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. तसं नाही घालायचं कानात, नाही घालायचं पिल्लू. उलटं घालायला असं घालायचं असतं, असं घालायचं.
तर इथं बघू शकताय ब्रेडच्या स्लाइसला मी मेयोनीज आणि केचप व्यवस्थित असं लावून घेतले पसरून, आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला, एकदम थोडा कांदा आहे इथे एकदम बारीक करून घेतले, थोडासा कांदा आणि टोमॅटो घेतले, थोडं थोडं घेतले दोन्ही पण, आणि एकदम बारीक बारीक चिरून घेतलं होतं मी, मग ते स्लाइसवर पूर्ण पसरून घेतले. आणि इथं मी चीज पण घालणार आहे त्याच्यामध्ये, तर चीजचा एक स्लाइस पूर्ण होती आणि त्याच्यातली अर्धी अगोदर वापरली होती, तर आता अर्ध्यातली पण मी अर्धी घेतली, थोडंसं घालते चीज, जास्त घालत नाहीये कारण की हे लहान मुलांसाठी काय हेल्दी असं नाहीये, पण कधी कधी तर आता त्यांना पण आवडतं म्हणून करायचं. तर अर्ध्यातलं पण अर्धं मी चीज घेतले आणि ते ब्रेडच्या स्लाइसवर तुकडे तुकडे करून टाकले. चीज स्लाइसचं चीज असते ना ते होतं माझ्याकडे आहे, सो त्यातलं अर्धं वापरलं होतं मी एका स्लाइसमधलं, अर्ध्यातलं आता त्यातलं पण अर्ध्यातलं अर्धं वापरलं. सो आता सँडविच फक्त आपल्याला जरासा बटर घालून दोन्हीकडनं भाजून घ्यायचं. ब्रेड जास्त वेळ म्हणजे सँडविच भाजताना ठेवायचं नाही, कारण ब्रेड लगेच जळतो, कारण की ब्रेड लगेच भाजला जातो, त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही. पटपट बारीक गॅसवर करून, मोठा गॅस कधीच ब्रेड सँडविच करताना मोठा गॅस वापरायचा नाही. सँडविच व्यतिरिक्त ब्रेडसुद्धा भाजताना असा सुद्धा बारीक गॅसवरती भाजायचा, कारण की ब्रेड लगेच जळतो. तर हे बटर मेल्ट झाले त्याच्यामध्ये, आता हे सँडविच मी ठेवतो आणि दोन्ही बाजूने ब्रेड व्यवस्थित भाजून घ्यायचा. तर असं प्रेस करायला लागले मी ह्याच्यानं, म्हणजे कसं चांगला भाजला जाऊ दे म्हणून त्याची. तर दोन्हीकडनं इथं बघा वरून पण मी थोडंसं बटर घातलंय, तुमच्याकडे तेल असेल तर तेल पण वापरू शकता, पण आता बटर होतं तर घातले. सो बघा एका बाजूने भाजला गेलाय, तर दुसऱ्या बाजूने आपण बटर मी वरती तिथं लावलं होतं दुसऱ्या बाजूला पण, सो ते पण भाजून छान जाईल. जास्त ब्राऊन करायचं नाही, म्हणजे डार्क. सो दोन्ही बाजूने छान असं भाजून आपण घेतलेलं आहे, आणि दोन्ही बाजूने छान असं भाजलाय बघू शकता. सो अशा प्रकारे आपलं मस्त ताज्या ब्रेडचं सँडविच तयार आहे. तर त्याला कट करून मी आता माझ्या मुलीला देते खायला, म्हणजे तिला भरवावंच लागतं, अजून तिला नाही खायला एवढं येत. सो कसं झालं नक्की सांगा मला. तर सियारासाठी सँडविच बनवलं होतं, दाखवलं तुम्हाला त्याची रेसिपी पण, आणि जेवण वगैरे बनवून झालं माझं. तर सियारानं खाल्ली, आवडलं तिला. सिंपल पद्धतीने पण छान लागतं टेस्टला, लहान मुलांसाठी. हेल्दी नाही आहे पण आहे चांगलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.